गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळेजण? शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आता चालली आहे माझी सकाळची तयारी. काल माझ्या मिस्टरांनी नगरहून आंबे आणले. केशर आंबा आणलेला आहे. मला आवडतो आणि केशर आंब्याचा कलर पण खूप छान असतो. आज आता बघू केशर आंबे काढून ठेवले जे. हो, नगरवरनंच आणले तुम्ही. काल नगरला गेले होते ना, त्याच्यामुळे नगरवरनं आंबे आणलेले. तर केशर आंबे आणले, सगळ्यांसाठी आणलेत. दोन्ही लेकींसाठी आणि आमच्यासाठी पण आणलेले. तर आज बघूया त्यांनी आणलेले आंब्याचा रस कसा होतो ते. आज तो आंब्याचा रस करणार आहे मी. आणि ही तांदूळाची भाजी आहे. ही तांदूळाची भाजी आता मी निवडते आणि मग करते. आणि आता हे बघा, दुसऱ्यांदा हा चहा घेते मी. या तुम्ही पण चहा घ्यायला. आणि चहा झाल्यानंतर पहिलं तांदूळाची भाजी निवडून पटपट निवडणार आहे. आणि कणिक तिमून ठेवली मी इथे. पोळ्या करते. सकाळची माझी गडबडीची वेळ असते. डबा. आणि माझी छोटी पण आज लेक येईल. ती म्हणली मम्मी आज मी येते. तो आनंद वेगळाच असतो लेक यायची म्हटले की. तर आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. यांचा डबा, आमचं जेवण, सगळंच नाश्ता सगळं करणार. तुम्हाला आता मी भेटेन ही तांदूळाची भाजी निवडून मगच मी भेटेन. म्हणजे कसं तुम्हाला मी दाखवेन आज तांदूळाची भाजी कशी करते आहे, माझी पद्धत. ही भाजी निवडून घेतली मी. आता पहिला पोळ्या करून घेते. म्हणजे पोळ्या करून घेतल्या म्हणजे भाजी करायला काही वेळ लागत नाही, पोळ्यालाच वेळ लागतो. पोळ्या करून कणिक केव्हाच ती म्हणून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मी पहिल्या पोळ्या करून घेणार आहे. एकीकडे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत भाजीसाठी. लसूण पण आहे बघा. लसूण हा बारीक असल्यामुळे काय मी गरम पाण्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्या पाकळ्या लवकर निघतील म्हणून. बघू आता, पहिल्यांदाच अशी ट्रिक वापरली मी. पोळ्या करून घेते. अजून नाश्ता आहे. नाश्त्याला काय करायचे ते प्रश्न आहे. बघू आता मी नाश्त्यासाठी मग 2 थालीपीठ करून घेईल. एक सासूबाईंना आणि खेळणार म्हणजे पटदिशी होऊन जाईल. पहिला पोळ्या करून घेते. म्हणजे डबा पण भरता येते ना भाजी लगे टाकून.
काल ह्याने आणले नगर. बघूया आता त्याचा आंब्याचा रस करायचा. अशा प्रकारे माझ्या स्पीडने होईल. आणि आता ही शेवटची पोळी आहे. शेवटची पोळी लुटून पहिला नाश्ता करते, कारण का आता 9 वाजत आले. झाली आता ही शेवटची पोळी लागते. पोळपाटचा ना एवढा आवाज येते, लाकडी पोळपाट घेणार आहे. थालीपीठ केलं नाश्त्याला. हे दह्याचं कुठं पीठ ठेवलं असतं. दह्याचं ताट आहे. ताट छान आहे. आज मी झटकीपट थालीपीठ केलं आहे. ज्वारीच्या पिठामध्ये कांदा घातला, ओवा, जिरे, मीठ आणि हळद एवढंच घालून थालीपीठ केलंय. साधं सोपं पटदिशी वेळ वाचवणारा झटकीपट नाश्ता केला. आज एवढं वारं सुटलंय, माणूस उडून जाईल. आंबे मी पाण्यामध्ये भिजवून ठेवले, तर आता आंब्याचा रस पण करणार आहे. पहिला मी किचन कट्टा जरा साफ करते, मग करते मी आंब्याचा रस भाजी. मी शेंगदाण्याचं पहिला कूट करून घेते आणि त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची टाकून थोडंसं जाडा भरडा कूट करून घेते. म्हणजे तांदूळाची भाजी आहे ना, तांदूळाच्या भाजीला घालता येईल. आणि ही मी धुवून पाण्यामध्ये ठेवली, पाणी घालून त्याच्यामध्ये, म्हणजे सगळं त्यातली काही माती बिती असेल ती निघून जाईल. सगळं स्वच्छ धुवून घेते भाजी. त्या भाजीसाठी मी कूट करून घेतलेली. आता भाजी टाकते तांदूळाची. वारं इतकं सुटलं, भुतासारखं वारं सुटलं. भाजी सगळं आवरायचं मला. भाजी टाक. वारं खूप सुटले आज, माणूस उडून जाईल असं वारं सुटलंय आज. कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल तापलंय कढईमध्ये.
भाजी करून घेते. मोहरी टाकली. हळद, लसूण, हिरवी मिरची बारीक करून घेतलेलं होतं. आणि आता ही तांदूळचा आहे ना, हा तांदूळचा पाण्यामध्ये भाजी ही धुण्यासाठी ठेवली आहे. सगळं निथून त्याच्यामध्ये टाकायचं. कढईमध्ये पाणी निथून टाकतो. पाण्यात काय ठेवली की ना माती खूप असती. ती माती निघून जाण्यासाठी, भाजीची माती निघून जाण्यासाठी मी धुवून पुन्हा पाण्यात ठेवली ती भाजी. अशा प्रकारे ही तांदूळची भाजी मी टाकली. आता थोडंसं सारखा हलवा लागतो. आता याच्यामध्ये मीठ घालते आणि हा थोडासा जाडा भरडा पूड घालते. अशा प्रकारे ही तांदूळची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही करून बघा. मी जशी करते तशी करून बघा एकदा. तुम्ही कशा पद्धतीने करताय ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्ही. त्यामुळे अशा प्रकारे तांदूळची भाजी ना आंब्याचा मी आता आंबे पण पाण्यामध्ये भिजवून अर्धा तास झालं ठेवलेले होते. आता हे आंब्याचं पण मी रस करून घेते. एकीकडे भाजी होती आणि दुसरीकडे आंब्याचा रस करून घेते. बारीक मंदाचेवर भाजी ठेवते आणि आता मी एवढं रस करून घेते आंब्याचा. झालं तर मग झालं का तुमचं? आंब्याचं रस हा यात करू का? कशात करू म्हटलं आंब्याचा रस मोठा? करू का आंब्याचा रस यात? या तर मग सगळेजण आंब्याचा रस खायला. आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.